आणि यानंतर आपण थेट नाशिकमध्ये जाऊयात। मनसेचे काही पदाधिकारी हे मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेत आहेत। आपण ही दृश्य सध्या पाहतोय। नाशिकमध्ये सध्या अनेक समस्या आहेत, खड्ड्यांच्या समस्या आहेत। खड्ड्यांमुळे 5 लोकांचा जीव गेलेला आहे। त्यासोबतच इतर काही मुद्द्यांच्या अनुषंगाने मनसेचे पदाधिकारी गिरीश महाजनांची भेट घेत आहेत। गिरीश महाजन सध्या नाशिकच्या दौऱ्यावरती आहेत। मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिक पालिकेबाहेर मंत्री गिरीश महाजनांना घेराव घातलाय आणि ते आपलं म्हणणं गिरीश महाजनांसमोर मांडतायत। मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। मुकुल, अक्षरशः घेराव घातलेला आहे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी गिरीश महाजनांना। कोणत्या गोष्टींवरती चर्चा सुरू आहे, काय म्हणणं मांडतायत मनसेचे पदाधिकारी? आज मंत्री गिरीश महाजन हे नाशिक महानगरपालिकेमध्ये आलेले होते। नाशिक शहरात जे खड्डे पडलेले आहेत त्या खड्ड्यावरून त्यांनी आज तातडीची बैठक देखील घेतलेली होती आणि एका बाजूला ही बैठक सुरू असताना दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आंदोलन करत होते। खड्ड्यांच्याच प्रश्नावर त्यांचं देखील आंदोलन होतं। नाशिककरांना न्याय दिला जावा, जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांना न्याय दिला जावा ही त्यांची प्रामुख्याने मागणी होती। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयामध्ये सगळे मनसेचे पदाधिकारी गेलेले होते आणि त्याच वेळेस त्यांनी मागणी केली होती मंत्री गिरीश महाजन यांनी आमची भेट घ्यावी, ही प्रमुख त्यांची मागणी होती आणि त्या मागणीसाठीच ते आंदोलन करत होते। आणि आपण बघतोय मंत्री गिरीश महाजन यांना महापालिकेच्या प्रवेशद्वारावर त्यांनी घेराव घातलेला आहे। त्यांची मागणी हीच आहे की जे मुकुल थोडंसं थांबवते, अपडेट जाणून घ्यायचे पण तिथे नेमकी काय चर्चा सुरू आहे आपण ऐकूया। साहेब आमची महाराष्ट्र आपल्याला फक्त आता 5 लोक मृत्युमुखी पडले एवढं दिसतंय, परंतु आज जर आपण प्रत्येक हॉस्पिटलमध्ये गेलो तर कित्येक लोक आज या खड्ड्यांमुळे ऍक्सिडेंट होऊन आजही हॉस्पिटलमध्ये लोकांचे आहे। मी तुम्हाला देतो ना साहेब, सगळे देतो। गेले ते दुर्दैवी आहे शासनाकडनं यांना आपण मदत जाहीर करावी साहेब। शासनाकडून त्यांना मदत दिलेली आहे। महापालिकेकडून मी आज गेलो होतो, त्यांना सुद्धा आपण नोकरीचा सार्वजनिक बांधकाम एकही स्थानिक माणसाला आपल्या काम नाही दिले। एकही स्थानिक माणसाला काम नाही साहेब। नाही असं कसं काय? आमच्या शहराचा प्रश्न आहे ना साहेब। आमच्या शहरावर लोकांनी 30% बिलोनी, आता मी काल 35% बिलोनी काम घेतलं। कॉम्पिटिशन आमची मागणी आहे आता अग्रवाल साहेब आज इतकी परिस्थिती भयंकर असताना अग्रवाल साहेब त्यांना आपण 100% आज सांगितलं की त्यांना मला स्वतः भेटायचं, उद्या का आलेली मला सांगा म्हणून मॅडम अधिकारी कुत्रा करतील त्याच्यावर कारवाई करू। बदली केली पाहिजे ना साहेब, यांची बदली केली पाहिजे ना साहेब। असं नाही 5 वाजता पावसाचा अलर्ट आहे, 500 मिलीमीटर पाऊस पडणार, काळजी घ्या साहेब। ठेकेवरती गुन्हा दाखल करा। तर नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे 5 जणांचा मृत्यू झाला आणि त्या प्रकरणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी गिरीश महाजनांसमोर नाराजी आणि संताप व्यक्त केलेला आहे। त्यासोबतच पालिकेतल्या काही अधिकाऱ्यांविरोधात देखील त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। गिरीश महाजन नाशिक दौऱ्यावरती आहेत। खड्ड्यांमुळे, कुंभमेळ्याच्या कामांमुळे, अर्धवट कामांमुळे नाशिककरांना जो त्रास सहन करावा लागतोय त्या सगळ्या संदर्भात गिरीश महाजन यांनी सविस्तर बैठक घेतलेली आहे। कोतकर कुटुंबियांची भेट घेतलेली आहे। कोतकर कुटुंबातल्या एकाचा या खड्ड्यामुळे मृत्यू झालेला आहे आणि त्यांना नोकरीचं आश्वासन देखील देण्यात आल्याचं गिरीश महाजनांनी सांगितलंय। आमचं समाधान झालेलं नाहीये। कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन साहेबांनी जे काही आम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये आमचं कोणाचंही समाधान झालेलं नाहीये। नाशिकचे 5 लोक मृत्युमुखी पडलेले आहेत। संपूर्ण नाशिक शहर त्यांनी खोदून टाकलेलं आहे। कुठल्याही प्रकारचं नियोजन नाहीये, ना नगरसेवकाचं ऐकती ना आमदाराचं ऐकती। जे काही ठेकेदार आहे आपल्या शहराच्या बाहेरचे आहे, आपल्या राज्याच्या बाहेरचे आहे, त्यांना अशा आपल्या नाशिकचं कुठलंही काही घेणं देणं नाहीये। आलं का लक्षात?
म्हणून आम्ही त्यांना सांगतोय की साहेब आमच्या स्थानिक भूमिपुत्रांना सुद्धा तुम्ही आम्ही कामं दिले नाहीये. मग जो काही कुंभमेळा तुम्ही करताय, कुंभमेळ्याला आमचा विरोध नाहीये, परंतु जे काही तुम्ही विकास करताय तो विकास माणसं मारून तुम्ही करताय का, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. मागच्या वेळेस याच्या पहिले पण कुंभमेळे झाले ना, आतापर्यंत अनेक कुंभमेळे झाले, अनेक कुंभमेळे होऊन गेले, परंतु कुणीही रस्त्याच्या याच्या माध्यमातून बळी नाही पडले. बरोबर. जे मृत्युमुखी पडलेले त्या वारसांना 1-1 कोटी रुपये देऊन त्यांना महानगरपालिकेत शासकीय नोकरी सामावून घेण्यात यावी. आंदोलन करत होते. एक मिनिट थांबता का रे. आम्ही करू जाहीर आमच्या पद्धतीने करू. आम्ही आता बऱ्याच वेळ आंदोलन करत होता. वरती बैठक सुरू होती. अगदी जाता जाता मंत्री